नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. हा वार आहे मंगळवारचा आणि इथं टायमिंग संध्याकाळचे 8 वाजले होते आणि आता स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी घेतली होती. आज फक्त मला भाजी करायची होती आणि 2 भाकरी. सकाळच्या चपाती शिल्लक राहिली होती दुपारीच्या जेवणातल्या. तर त्याच आधी तर चपाती ठेवलेली मुलांसाठी आणि आमच्यासाठी फक्त 2 भाकरी करणार होते. त्यासाठी तर मी अगोदर भाजी नीट करून घेतलेली आहे. मेथीची भाजी आणि गवार असं आज भाजी करणार होते. दोन्ही भाजी वेगळ्याच करणार होते. गवार वेगळी करणार होते आणि मेथीची भाजी वेगळी करणार होते. पण म्हणलं गवार आणि मेथीची मिक्स अशी भाजी करू, छान होती. मला तर ही भाजी आवडते. असं गवार म्हणजे कुठल्या पण भाजीमध्ये मेथी टाकली ना तर छान होती अशी भाजी. त्यामुळे म्हणलं आज गवार आणि मेथी मिक्स करू. तर इकडं मी मेथी नीट करून घेतली आणि 2 पाण्याने इथं स्वच्छ धुवून घेतलेले, थोड्या वेळ पाण्यात ठेवली आणि मग नंतर मग अशी चाळणीमध्ये काढून घेतलेली आणि गवार पण इकडं मी स्वच्छ धुवून घेतलेले, थोड्या वेळ पाण्यात ठेवलेले. आणि इकडं मी शेंगदाणे पण भाजण्यासाठी टाकले होते आणि म्हणलं ब्लॉग पण करू, छोटासा ब्लॉग केला नव्हता. मग आता इथं मी मंगळवारचं थोडंसं संध्याकाळचं रुटीन शेअर केलेलं आहे. म्हणजे आज काय भाजी केलेली आहे ते शेअर केलेलं आहे. तर छान अशी आज मी गवार आणि मेथीची भाजी मिक्स केली होती. तर इथं मी मेथी बारीक अशी कट करून घेतलेली. मेथी ना कुठल्या पण भाजीमध्ये, सुकी भाजीमध्ये टाकून केली तर भाजी छान होती. वांग पण केलं किंवा अजून बटाटा ह्याच्यामध्ये पण टाकली ना मेथी तर छान होती. पण मी आज गवारीमध्ये मेथी टाकून करणार होते. तर मला तर ही अशी भाजी आवडती मेथी टाकून केलेली, तर तीच करणार होते. तर बारीक अशी सगळी मेथी तर मी कट करून घेतलेली. एक मेथीची गड्डी होती ती तर बारीक अशी कट करून घेतली. आणि इकडे शेंगदाणे पण भाजून झालेले होते. बारीक गॅसवरतीच ठेवले होते. शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले. एकदाच कुट करून ठेवत नाही मी, पण थोडेसे आता 2-3 भाज्यांचे शेंगदाणे इथं मी भाजून घेतलेले होते कूट करण्यासाठी. म्हणलं आता भाजून गेलो तर 2-3 तरी भाज्यांचे करून घेऊ, त्यासाठी तर मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आणि इकडं मी भाजी करण्यासाठी 2 कांदे घेतलेले आहेत, बारीक कट करून घेतला आहे आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. इतकं घेतलं होतं. कोथिंबीर काय टाकली नव्हती कारण मेथीची भाजी असल्यामुळं कोथिंबीर टाकली नव्हती. आणि टोमॅटो पण स्वच्छ धुवून घेतला होता, ते पण इथं बारीक कट करून घेतलेला आहे. तर इकडं मी भाजीची तयारी करण्यासाठी घेतली होती. बारीक अशी मेथी कट करून घेतली होती. गवार इथं मी पाण्यातच ठेवली होती थोड्या वेळ. आता स्वच्छ धुवून भाजीत हे करणार होते. आणि इकडं शेंगदाणे पण भाजून घेतले होते आणि कांदा, टोमॅटो, लसूण घेतला होता. बस इतकंच भाजीसाठी घेतलेलं होतं सगळं. आता इथं मी कढई अशीच ठेवली होती आणि अगोदर मी इथं थोडासा लसूण टेचून घेणार होते. मिक्सरच्या भांड्यात हे फिरवता येणार नव्हता. छोटी अशी माझ्याकडे हे नाही खलबत्ता, हे होता घेतला होता मी, पण ते हे झाला. तर इथं मी आता फुलपात्रामध्येच थोडासा लसूण टेचून घेतलेला आहे आणि इकडं कढईमध्ये आता भाजी करण्यासाठी घेतली होती. तर इथं 2-2.5 पळी तेल घेतलं होतं भाजी करण्यासाठी. तर छान झाली होती बरं. काही गवार आणि मेथीची मिक्स भाजी आणि ज्वारीची भाकर होती. मुलांसाठी चपाती केली होती. तर इथं तेल अगोदर तर तापण्यासाठी ठेवलं होतं आणि तेल तापलं. तर इकडं तेल तापलं की तेलामध्ये अगोदर तर मोहरी टाकली आणि हा लसूण असा मोठाच असा ठेचून घेतला होता आणि हा पण टाकलेला आहे फोडणीसाठी. आणि जिरं, लसूण आणि मोहरी टाकली आणि त्यानंतर इथं टाकला आहे कांदा आणि टोमॅटो. कांदे पण 2 असे मोठे घेतले होते आणि 1 टोमॅटो टाकलेला आहे. आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत कांदा, टोमॅटो तेलातच असं परतून घेणार होते. आणि पोळपाट पण लगेच स्वच्छ असा धुवून ठेवलेला आहे. म्हणलं धुवून ठेवू, मग भांडे सुरुवात झाली की भांडे जास्त पडतात, त्यामुळे म्हणलं पोळपाट पण धुवून ठेवू. आणि इकडं मी गवार पण स्वच्छ अशी धुवून घेतली होती, फक्त आता पाण्यातून आता काढून घेतलेली. तर गवार पण आता इथं आणखी एकदा थोडंसं पाण्याने धुवून घेतली आणि आता इथं गवार पण चाळणीमध्येच ठेवली होती. इकडं कांदा, टोमॅटो, जिरी, मोहरी, लसूण टाकून फोडणी दिली होती. आणि आता शेंगदाण्याचं कूट पण करून घेणार होते. तर संध्याकाळचा स्वयंपाकाचं फक्त असं थोडाच होता, भाजी, भाकर, चपाती असंच होतं. तर इकडं मी गवार पण स्वच्छ धुवून घेतलेली आणि आता शेंगदाण्याचं कूट पण करून घेणार होते मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर शेंगदाणे थंड होऊ दिले. इकडं कांदा, टोमॅटो होतोय तोपर्यंत शेंगदाणे पण थोडे थंड होऊ दिले आणि आता इथं वाटून घेतलेले. एकदाच सगळे नाही टाकले, दोन ह्याच्यामध्ये वाटून घेतलेले. बारीक कूट होतं, नाही तर सगळे टाकले नाही होत लवकर, त्यामुळं इथं मी 2 ह्याच्यामध्ये चांगली बारीक अशी शेंगदाण्याची कूट करून घेतलेले. 2-3 भाज्या होत्या आता त्या शेंगदाणे
शेंगदाण्याच्या कुटात. आणि मला माझ्या मोठ्या मुलाला ना शेंगदाण्याचं कूट टाकून केलेल्या भाज्या जास्त आवडतात, त्यामुळे मी भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट हे असतंच माझ्या. काही काही भाज्यांमध्ये नसतं, पण बाकी तर आपल्या ज्या असतात भाज्या रोजच्या त्याच्यात असतंच. आणि इकडं कांदा टोमॅटो पण चांगला परतला, शेंगदाण्याचं कूट पण करून घेतलं होतं. इथं टाकलेली चटणी टाकली आणि हळद टाकलेली. बाकी दुसरा कुठला मसाला टाकायची गरज म्हणजे नव्हती. गरम मसाला हे असलं काही नाही, फक्त चटणी आणि हळद मीठ इतकंच टाकलं होतं, चवीपुरतं मीठ टाकलं होतं, बस इतकंच. आणि ही सकाळी पण भाजी शिल्लक राहिली होती, तर ही भाजी छान लागत होती. सकाळी पण आपली भाकरीबरोबर ना, शिळी भाकर राहिली होती आणि भाजी त्याच्याबरोबर खाल्ली, छान लागत होती ही भाजी. आणि तेल सगळं चटणी सगळं तेल सुटेपर्यंत परतू दिलं आणि त्याच्यामध्ये गवार आणि मेथीची भाजी टाकलेली आहे. आता हे मिक्स करता येणार नाही, असंच जास्त कढईमध्ये भरलं होतं, त्यामुळं पहिलं मी अगोदर थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं इथं भाजीमध्ये. वरतूनच असं 2-3 चमचे टाकून घेतलं शेंगदाण्याचं कूट आणि एक झाकून ठेवलं 4-5 मिनटं चांगलं, कारण ते पूर्ण थोडं वाफाळू दिली म्हणजे मिक्स करायला सोपं पडेल. असं मिक्स करताना सगळं सांडलं असते भाजी, त्यामुळं आता 2-4-5 मिनटं झाकून ठेवली. आणि इकडं तोपर्यंत डब्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण भरून ठेवलेलं आहे, जसं लागेल तसं म्हणलं भाजी वगैरे भाजीला होईल त्यासाठी. तर असं आज स्वयंपाकाने ब्लॉग पण केलेला आहे छोटासा, रेसिपी पण शेअर केलेली. छान अशी रेसिपी होती, गवार आणि मेथीची भाजी मिक्स. आणि इथं शेंगदाण्याचं कूट पण भरून डब्यामध्ये लगेच ठेवलेलं आहे. इथंच मांडणीवरतीच असा डबा पण ठेवला. आणि आता भाकरी नंतरच केल्या, लगेच केल्या नाहीत, जेवणाच्या टायमालाच भाकरी केल्या, फक्त भाजी करून घेतली आणि नंतर भाकरी केलेल्या आहेत. हे आता थोडंसं वाफळून घेतलं आणि आता मिक्स करायला पण सोपं पडेल, लगेच असं सांडणार नाही, त्यामुळं 4-5 मिनटं वाफ काढून घेतली. आता ही सगळी भाजी एकत्र मिक्स करून घेते आणि 7-8 मिनटं आणखी मीडियम गॅसवरती झाकून ठेवणार आहे. तर इथे असं सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता 7-8 मिनटं बारीक असं मीडियम गॅसवरती झाकून ठेवणार होते. आणि छान अशी भाजी पण करून झालेली होती. 7-8 मिनटानंतर सगळं एकत्र आणखी मिक्स करून घेतलं, तर छान अशी गवार आणि मेथीची भाजी झाली होती. छान झाली होती ही भाजी. मला तर अशी आवडती भाजी, गवार पण मला आवडती गवार आणि मेथी पण. तरी छान अशी मिक्स भाजी केली होती आज जेवणामध्ये. आणि त्यानंतर हा टायमिंग भाकरी वगैरे नाही केल्या, हा टायमिंग आहे 10 वाजले होते संध्याकाळचे. मग माझ्या मिस्टरांना म्हणलं मला ना थोडंसं बाहेर पण जायचं होतं. हे कातर आणलेली आहे मी टेलरिंगची, तर नव्हती माझ्याकडं. आधी होती एक कातर, ती खराब झाल्यामुळं परत नवीनच घेतली. ही कातर मी भांड्याच्या दुकानातून घेतली आणि 250 रुपयाला भेटली, छान अशी भेटली. आणि येताना मी समोसा आणि बॉबी आणलेला आहे. हे तिथं एक दुकान आहे आमच्या इथं, होलसेलमध्ये भेटतं सगळं असं खाण्याच्या वस्तू. छान इथं बॉबी समोसा आणला होता. आणि हा दुसऱ्या दिवशीचा बुधवारचा वार आहे सकाळचा. तर आज चहामध्ये शंकरपाळी आणि चहा असं होतं. मिस्टरांनी शंकरपाळी आणली होती, तरी आज चहा आणि शंकरपाळीचा असा नाश्ता केला. आणि आज दुपारच्या भाजीमध्ये छान असं पनीरची भाजी करण्यासाठी घेतली होती. कांदा टोमॅटो आणि लसूण हे तेल टाकून भाजून घेतलं चांगलं. आणि आता इथं पनीरची भाजी करून घेतली. हे सगळं वाटण करून घेतलं, पेस्ट हे करून छान. आणि खडा मसाला जास्त काही टाकला नव्हता, तेजपत्ता हे टाकून आज दुपारच्या जेवणामध्ये छान इथं पनीरची भाजी पण करून घेतली होती. पनीर पण इथं पावशेर आणलं होतं, मिस्टरांनी सकाळीच आणून दिलं होतं पनीर. आणि आता इथं मी छान अशी भाजी पण करून घेतली. रेसिपी काही शेअर केली नाही म्हणलं, त्यामुळं इथं फक्त मसाला फक्त काय काय केलेला आहे, कांदा टोमॅटो लसूण अद्रक असं सगळं वाटण हे करून आज दुपारच्या जेवणामध्ये छान अशी पनीरची भाजी चपाती भात असं केलं होतं. आणि ब्लॉग काय आजचा केला नव्हता, रेसिपी पण काय अशी जास्त केली नव्हती शेअर. घरातले कामं वगैरे थोडेसे केले आणि आज रेसिपी काहीशी शेअर केली नाही. आणि हा आहे ह्याला रिठा म्हणतात. तर हे माझ्या मिस्टरांनी आणलं होतं, त्यांच्या मित्राच्या म्हणजे सोबत गेले होते, त्यांच्या गावाकडून आणले होते रिठा, त्यांनी दिल्या होत्या. तर हे सुकवायच्या असतात रिठा, मी तर पहिल्यांदाच अशा बघितल्यात रिठा. तर वास याचा ना बोरांसारखा येतो, एकदम छान वास येतो. आता हे माझ्या मिस्टरमध्ये सुकवायचं मग वापरायचं हे. तर हे पण उन्हाला ठेवलं होतं, रविवारीच आणलं होतं हे. सुकवल्यानंतर शिकाकाई आणि हे रिठा असं मिक्स करून लावायचं. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायचं आणि ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद.